फाइट करण्यासाठी आलेत. 3 षटकांची मॅच, फास्ट क्रिकेट, फ्युरियस क्रिकेट पाहायला मिळणार आहे. श्रद्धांजली चषकामध्ये आपण आहोत आणि त्या चषकामध्ये देखील आतापर्यंत आपण ज्या फाइट्स पाहिल्या आहेत, पहिली फेरी पाहिली आहे, दुसरी फेरी पाहिली आहे, खूप चांगल्या मॅचेस. दिवा डोंबिवलीचं हे क्रिकेट आपण पाहत आहोत. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर इथे फाइट करण्यासाठी. किंग बोयर आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय गावदेवी कोपर. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच रंगणार आहे. फक्त 3 षटकांची आहे, पण हे 3 षटक पुरेसे आहेत का या दोन्ही संघांना एकमेकांपासून विजय आणि पराजयासाठी? हे पाहायला आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. अश्विन गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिलं षटक ही त्याची ओळख राहिली आहे, पण समोर आता पराग पाहायला मिळणार आहे. इथे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पराग यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अश्विननी गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल फेकलाय आणि त्या पहिल्याच बॉल वरती बिग विकेट. मॅच मध्ये मोठा मासा जाळ्यात अडकलाय आणि तो देखील त्या पहिल्याच बॉल वरती अडकलाय. पराग बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये मंजूर शेख येत आहेत. अश्विननी पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे. पहिला बॉल इथे स्वीप करण्याचा प्रयत्न मंजूरने केला होता. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला चेंडू निघून जातोय. स्ट्रेट सरळ निघालाय. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि नक्कीच व्हाईट बॉल असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू तैनात आहे मिड विकेट वरती. बॅकअप आहे. प्रशांत सांगतात बॅकअप आहे. आपण हिट करण्याचा प्रयत्न जरूर करू शकला असता, तसं झालेलं नाहीये. 2 धावा फलकावरती लागल्या. 2 चेंडूचा खेळ झाला, त्यात 1 विकेटही मिळाली आहे. अश्विनची गोलंदाजी अप्रतिम. पण आता समोर कोण आहे? समोर असणारे ओमकार. येस दोन्ही इनिंगला नवीन बॉलर्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. प्रणय कदम, आम्हाला जे यापुढे लागणारे चेंडू आहेत ते पुरस्कृत करण्यात आले. परफेक्ट ट्रिप प्लॅनर यांच्याकडून ते पुरस्कृत करण्यात आले. त्यांना त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रयत्न केला, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट वरती मैदानाच्या बाहेर निघून गेला बॉल. पण पहिल्याच अटेम्प्ट वरती जर प्रयत्न करत असताना बॉल आणि हाताचा संपर्क जोरात झाला असता, थोडासा वेगवान झाला असता, तो देखील अगदी स्वतःचा बॉडीचा बॅलन्स सांभाळून करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न, नक्कीच एफर्ट चांगले होते. एफर्ट चांगले असावेच लागणार आहेत. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 to go. 3 चेंडूचा खेळ झालाय सौरभ. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विप करण्याचा प्रयत्न केला होता आणि व्हाईट बॉल नक्कीच येतोय. सौरभ पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल येतोय. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. नेक्स्ट बॉल आणि इथे लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप थर्ड वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रशांत यांच्या हाताला देखील स्पर्श झाला बॉलचा आणि त्यानंतर बाहेर निघाला. एकच धाव इथे मिळणार आहे. नेक्स्ट मॅच टॉस. थोडंसं स्पीड अप जरूर करा प्लीज. बिग फाइटिंग मॅच. विजय स्टार विपक्ष मंगलमूर्ती. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण रिपोर्टिंग करून ठेवा. व्यासपीठावरती येऊन आपण उपस्थित राहिला तरी चालेल.
इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आहे का? नाहीये गॅपमध्ये. चांगली फिल्डिंग झाली आहे आणि फक्त 3 षटकांची मॅच आहे आणि फक्त 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण अनेक वेळेस पाहतो ना की मोठे मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॅटर्स देखील लवकर बाद होतात, पण तसं होत नाहीये. परागबाद झालेत आणि परागबाद झाल्यानंतर मंजूर आणि ओमकार यांनी तो डाव सावरण्याचं कार्य आतापर्यंत आपल्या टीमसाठी केलं. ज्युनियर्सनी खूप चांगलं कार्य केलं. ज्युनियर्सनी अगदी मंत्रमुग्ध करणारं कार्य केलं. आता सिनियर्स कसा खेळ करतायत. इथे देखील ड्राईव्ह केल्या बॉलला खूप चांगला फटका येतोय, पण तेवढंच चांगला, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे काय झालंय, सगळ्यांचं लक्ष पंचांकडे, सगळ्यांचं लक्ष सौरभ यांच्याकडे. पंचांच्या भूमिकेत जे उभे आहेत. पहिल्या अटेम्प्ट वरती थोडंसं साचपडत असताना ओमकारला मागे यायला भाग पडलं. ओमकार मागे आलेत, पण मागे त्या योग्य वेळेवरती आलेत का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्वप्नील आणि सौरभ, येस जाऊयात आता आपण नक्कीच तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. जीटीसी बॅटर आउट. येस, बॅटर आउट आहेत. ओमकार बाद झालेत. खूप चांगला टेलिकास्ट, खूप चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय. येस, आता जी मॅच नुकतीच झाली, जी आपण पहिलीच खल्लास 3-2-1-4 विपक्ष श्री 11, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल पारकर. काय अप्रतिम बॅटिंग राहुलने केले. या राहुल, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच राहुलला मिळतात. श्री 11 संघाचा हा एक उत्स्फूर्त खेळाडू आहे. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळत आहे. आणि विनंती असेल, आशिष दादा आपल्याला विनंती, आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक राहुलला परिधान करायचं आहे. खेळाडूचा तो हक्क आणि खेळाडूला तो हक्क मिळणं. आणि आशिष भोईर देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील वेलकम आहे सर आपल्या स्पर्धेमध्ये, हक्काच्या स्पर्धेमध्ये. प्रथमतः तुमचे देखील धन्यवाद, मानावे तेवढे कमी आहेत. असं म्हणतात ना, कलियुग चालू आहे, पण नाहीये मित्रांनो कलियुग. हा अंडरआर्म क्रिकेटचा सुवर्ण युग चालू आहे. हा आमच्या डोंबिवली दिवा अंडरआर्म क्रिकेटचा सुवर्ण युग चालू आहे. इथे असेही व्यक्तिमत्व आहेत बघा. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आशिष यांना आपण पाहतोय. अगदी निशुल्क जीटीसीच्या वाहिनी 2 कॅमेरा सकट आपल्याला आज आणि फक्त सुरेंद्र याच्या आठवणी खातीर, सुरेंद्र याच्या खातीर ते देण्यात आले. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या नक्कीच आशिष यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. वा दादा, खूप चांगली संकल्पना. जीटीसीचे ओनर पुरस्कर्ते आहेत. थँक्यू सो मच. इथे देखील पंचांचा डिसिजन काय, व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. भवानी स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट दिली आहे आणि त्या टी शर्ट वरती देखील मागे अगदी मस्यू गट्ट्या लिहिलंय. सगळ्यांच्याच आठवणीला उजळणा देणारं कार्य इथे आपण सगळ्यांनीच केलं. आपल्या सगळ्यांचंच धन्यवाद. व्हाईट बॉल आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने स्वतःहून पुरस्कृत केली आहे, याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ट्रॉफीज पुरस्कृत झाल्यात आपल्याला. ध्वनी 11 संघर्ष या संघाकडून जीटीसी मार्फत लाईव्ह प्रक्षेपण पुरस्कृत झालंय. पंकज चौधरी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झाली आहे. सायकल देखील आपल्याला पुरस्कृत इथे झाली आहे. गणेश जोशी आणि स्वप्नील यांच्याकडून आपल्याला ती सायकल देखील पुरस्कृत झालेत. आणि अनेक असे पारितोषिक आहेत. नक्कीच अगदी थोड्या वेळा संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा लिस्ट आपल्यापर्यंत येईल ना, ती लिस्ट तुमच्यापर्यंत घेऊन नक्कीच मी येणार आहे. थँक्यू सो मच, सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता, पण हलक्या हाताने शेवटच्या क्षणाला बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. चेंडू हळुवारपणे थर्ड मॅन रिजनला निघाला. चांगली फिल्डिंग अश्विनची झाली आहे. एकच धाव मिळणार आहे. विकेट्स देखील जात आहे. संयमी सुरुवात देखील पाहायला मिळते. धावा 14 धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग नाही तर दर्जेदार बॅटिंग पाहायला आपल्याला मिळते. बघा, पंचांशी आपण वाद घालायचा नाहीये कुठल्याच प्रकारचा. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. ओके, लाईन नो चेक करायचं आहे बरोबर सर, लाईन नो चेक करायचं आहे. ओके, लाईन नो चेक करूयात आपण. जीटीसी विकास आमचे ऑपरेटर.
पंचांशी चर्चा होत आहे. सर काय डिसिजन आहे पंच? फेअर डिलिव्हरी. ओके, फेअर डिलिव्हरी आहे. ऑन फील्ड डिसिजन इथे ग्राह्य धरण्यात येत आहे. स्कोर झालाय 18 झाला 18. 3 बॉल. हो, 3 चेंडूंनी 18. दिनेश आहेत, दिनेश दळवी लेजंड खेळाडू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच दिशेला आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील करण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी चूक केली आहे आणि त्या चुकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय का? येस, 2 धावेंवरती झालंय. चित्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. किंग भोईर संघ प्रथमतः पहिल्या काही षटकामध्ये थोडासा अडचणी खाली पाहायला मिळत होता, पण त्यानंतर या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी ही पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न केला. चांगली पार्टनरशिप बनवली आहे. दिनेश दळवी काय बॅटिंग करतात. आणि पुन्हा एकदा दिनू यांच्या बॅटमधून एक लाजवाब फटका. त्या फटक्याचे जणू काय सटके इथे समोरच्या संघाला लागतायत. अप्रतिम बॅटिंग होत आहे. स्वीपचा अजून एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. दर्जेदार दर्जेदार प्रेक्षणीय उल्लेखनीय डोळ्याचं पार न फेडणारी ही बॅटिंग दिनेशच्या बॅटमधून, दिनूच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग होत आहे. जिथे संघ थोडासा बॅकफुटला होता ना, आपल्याकडे असलेला अनुभव, तो अनुभव प्रचंड आहे आणि तो प्रचंड अनुभव इथे झोकून दिलाय. त्याचीही आवश्यकता आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चातुर्य गोलंदाजाकडे पाहायला मिळत होतं आपल्याला. समोरच बॉल फेकलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या धावफलकावरती. 24 चांगली धावफलक उभारलाय. अप्रतिम धावफलक म्हणावं लागणार आहे, कारण फक्त 3 षटकांची मॅच आहे. येणाऱ्या 6 चेंडूंवरती 8 ते 10 धावा बनवल्यात. 30 ते 35 धावांचं लक्ष इथे राहिलं तर नक्कीच खूप चांगली फाईट पाहायला मिळणार आहे. यानंतरची मॅच विजय स्टार विपक्ष मंगल मूर्ती. कॅप्टन धोनी उपस्थित. थँक्यू सो मच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज. किंग भोईर ज्युनियर संघाने तर अगदी सगळ्यांना मंत्रमुग्ध आपल्या खेळाने केलं होतं. आता हा सिनियर संघ कसा कार्य करतोय. आतापर्यंत चांगला खेळ. 24 झाल्या धावफलकावरती. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. विकेटचा पतन. एलिव्हेशन षटकार मारलाय. क्रिकेट अंडर आर्म सुरू आहे, अंडर बॉक्स सुरू आहे, अंडर द लाईट देखील पाहायला मिळेल थोड्या वेळानंतर. पण इथे मंजूर शेख बाद होत आहेत. संघ किंग भोईर आणि त्या संघाला लागणारा खूप मोठा झटका. बिग विकेट डाऊन. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत होते. नवीन बॅटर रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये. अनेक वर्षापासून रोहितला आपण पाहिलंय या संघासाठी खेळत असताना, या संघासाठी कार्य करत असताना. खूप वेळेस खूप कमी संध्या त्याला मिळाल्यात, पण जेव्हा त्याला संधी मिळाली आहे तेव्हा त्या संधीचं सोनं त्यांनी देखील केलंय. असं म्हणतात ना की बॅट आणि बॉल हातात येण्याच्या अगोदर त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावं लागतं. ते परिश्रम रोहितने केलाय, पण आज ती बॅट हातात आल्यानंतर त्याला चांगलं कार्य करणं गरजेचं आहे.
इथे स्वीप केलाय, पहिल्याच बॉलवरती स्वीप केला आणि इथे दोन खेळाडू, दोघांची टक्कर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय फरार. रोहितच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती संघर्ष त्यांनी देखील केलाय, अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलाय आणि आता त्या संघर्षामुळेच त्याला जे मिळणार आहे त्या फळाची प्राप्ती त्याला करावी लागणार आहे. ते फळ अगदी पहिल्या बॉलवरती मिळालं. स्ट्रोक चांगला होता, दोन खेळाडू दोघांनाही बीट करून बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. ज्या चौकाराची आवश्यकता तो चौकार आलाय. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रशांत कोंडे गोलंदाजी ट्रॅकवरती अष्टपैलू खेळाडू आहे. प्रशांतला देखील माहिती आहे आता जेवढ्या धावा आपल्याला द्यायच्यात तेवढ्याच धावा आपल्याला बॅटिंगला आल्यावर बनवायच्या देखील आहेत. इथे देखील स्विचिंगचा प्रयत्न केला होता, गॅपमध्ये प्रयत्न अप्रतिम, पण त्याच्याही अवघ्याच्या बाहेर निघालाय. वा रोहित, संधी मिळाली आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करावंच लागतं, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि रोहितनी त्या संधीचं सोनं जरूर केलंय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळतात. वेळ लागते, संधी मिळायला वेळ लागते, परिश्रम करावा लागतं. अनेक वेळेस मैदानाच्या बाहेर 12th मॅनचा रोल देखील या खेळाडूला मी करताना पाहिलाय, पण आज जेव्हा त्याला संधी मिळाली ना त्यांनी दाखवलं का किंग भोईर सारख्या संघावरती मी विश्वास ठेवला आणि त्या संघाला बॅक केलं आणि त्या संघाने आज त्याला बॅक करत असताना त्याला बॅटिंगला प्रमोट केलंय आणि बॅक टू बॅक चौकार त्याच्याही बॅटमधून आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 झाली आहे. 3 बॉल 3चा खेळ अजूनही शिल्लक. प्रशांत कोंडे गोलंदाजी ट्रॅकवरती, रोहितच्या बॅटमधून तिसरा नाही. वा, काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम. हो 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 हो, वा, डोळ्याचं पारणं फेडणारी ही फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. दर्जेदार फिल्डिंग केली आहे. अगदी आपण असं पाहिलं ना, बॅटचा फेस जेव्हा ओपन झाला त्यानंतर उजव्या दिशेला राईट साईडला मूव्ह होत होते, मुवमेंट थांबवल्यानंतर ती चतुराई दाखवली, आपल्याकडे फ्लेक्सिबिलिटी दाखवली, डाव्या बाजूला गेले, हाताचा स्पर्श, मैदानाच्या आतमध्ये चेंडू. वा, संघासाठी 3 धावा नक्कीच रोखल्यात. पुढचा बॉल यावेळी दिनेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, फेकी केली आहे आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. रोहितला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. त्या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा झाल्यात आता 34 धावफलकावरती आणि चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. प्रशांत कोंडेनी चांगली गोलंदाजी केली. चौकार जरी आल्यात ना तरी एकही एक्स्ट्रा अजूनपर्यंत त्यांनी फेकलेला नाहीये. लाईन लेंथ त्यावरती कंट्रोल त्यांनी नक्कीच ठेवलाय. क्रेडिट बॅटरला, बॅटरनी चांगले शॉट खेळलेत, चौकार त्याला मिळाले, पण आपण चूक करायची नाहीये, ती आतापर्यंत प्रशांतनी नाही केली आहे. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती देखील वा, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण मैदानावरती त्या झाल्या पाहिजेत, वास्तवसाठी त्या टाळ्या झाल्या पाहिजेत. वा मित्रा, वा, काय खेळ केलाय पहा. प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतोय. हे कमवलंय तुम्ही क्रिकेटमधून. काय कमवलंय ना तर क्रिकेटमधून तुम्ही या टाळ्या कमवल्यात, तुम्ही हे अभिवादन कमवलंय. वेल डन, वेल प्लेड. वास्तव, वा. चला टॉस साठी या आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत का उपस्थित? येस आहेत. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. मंगल मूर्ती विपक्ष आपण पाहतोय विजय स्टार. बलाढ्य संघात मॅच देखील तेवढी चुरशीची होणार, या ती मात्र शंका नाहीये. कोण जिंकलाय भाऊ? आपण जिंकला टॉस. डिसिजन ओके. चला डिसिजन आलाय. विजय स्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि ते फिल्डिंग करतात, क्षेत्ररक्षण करतील. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलंय टीम मंगल मूर्ती. आपण देखील रेडी राहा, आपली बॅटिंग असणार आहे पुढच्या मॅच मध्ये. पण या मॅच मध्ये काय होत आहे, लक्ष किती आहे? 36 धावेचं लक्ष. 10हून अधिक ची सरासरी इथे मेंटेन नक्कीच करावी तुम्हाला लागणार आहे आणि ती सरासरी मेंटेन करण्यासाठी तसे धडाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रशांत कोंडे आणि मागच्या मॅचचा हिरो. एका मॅच मध्ये 8 चौकार ज्याच्या बॅटमधून आले, विक्रांत, तो देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांतच्या आयुष्यातली देखील सेकंड इनिंग सुरू झाली आणि ते लक देखील त्याच्यासाठी ती इनिंग घेऊन आली आहे का? तर येस, घेऊन आली आहे. पहिल्या मॅच मध्ये अगदी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिलीत. 8 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या आणि आता तशीच आवश्यकता असणार आहे. समोर देखील आव्हान मोठं आहे. टीम किंग भोईर पाहायला मिळते आपल्याला.
ज्युनियर संघाने जे कार्य केलं ना त्या कार्यामुळे आता सिनियर्स वरती ना जबाबदारी प्रेशर वाढलंय. त्यांना माहिती आहे की आता आपल्या ज्युनियर्सनी केलेत, आपल्याला तर करून दाखवणं गरजेचं आहे. पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. गावदेवी कोपर संघ ज्यांनी अगदी पहिल्याच सामन्यामध्ये उच्चांक गाठला होता, 56 धावेंचा, 57 धावेंचं लक्ष ठेवलं होतं आणि त्याचा पाठलाग देखील खूप चांगला विकेट कोपर संघाने करत घेतलेला. शेवटच्या क्षणाला काही चुका झाल्या आणि त्यामुळे कॅपिटलाइज करत गावदेवी कोपर संघाने तो सामना जिंकला होता. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन ओमकार ओमीची निवड केली आहे. पहिलाच बॉल लेगच्या प्रचंड बाहेर हा बॉल होता. प्रशांत कोंडे यांना पाहू शकतो ना, अगदी अग्रेसिव्ह अप्रोच असतो प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा. इथे देखील स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती आहे बॉल वाईड होता, पण यावरती कॅपिटलाइज करून आपण चौकार वसूल करू शकत होता. थोडंसं स्पीडअप करा. चला टीम किंग भोईर आपल्याला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. दिनू सर आपल्याला विनंती आहे, विनोद आपल्यालाही विनंती आहे, प्लीज थोडंसं स्पीडअप करा, कारण अगदी 9 वाजेपर्यंतचीच परमिशन आपल्याकडे आहे. इथे यष्ट्यावरून वाजता ओमीचं सेलिब्रेशन. वा, थायफाय देखील दिलाय, हवेमध्ये बोट देखील आकाशाकडे केलाय आणि प्रशांत कोंडे मॅच मधली एक खूप महत्वाची विकेट जाते. गावदेवी कोपर संघाला लागणारा पहिल्या बॉलवरती पहिली मोठी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत, पण त्यांना आल्या पावली अगदी गोल्डन डक वरती मैदान सोडावं लागणार आहेत. फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू, आणि त्या फुल टॉस बॉलला आपण मैदानाच्या कुठल्याही दिशेला हॅमर करू शकत होतो. समोरचं रिजन निवडलं आणि तिथे एलिव्हेशन मिळालं. त्या एलिव्हेशनला नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा. बॉल गेला मैदानाच्या बाहेर आणि बॅटरही मैदानाच्या बाहेर गेलात. ओमी पहिला बॉल वाईड हाताळला, पण त्यानंतर काय सुदृढ कमबॅक केलाय त्यांनी देखील. 2 बॉल आणि 2 विकेट्स त्याच्याही खात्यामध्ये लागल्यात. तिसरी विकेट येते का? हॅट्रिक पाहायला मिळते का? श्रद्धांजली चषकामधली हॅट्रिक आपल्याला ओमीच्या मार्फत पाहायला मिळते का? मेडल षटक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. इथे धावचीची शक्यता असणार आहे. बॉल पायाला अश्विनच्या अदयला, त्यामुळे बॉल तिथेच डॉट होणार आहे. अंडरआर्म क्रिकेटचे हे काही नियम आहेत, कारण अनेक वेळेस ना अनेक खेळाडू आपल्याला विचारत असतात की 2019 वर्ल्ड कप न्यूझीलंड विपक्ष इंग्लंडची जी मॅच, बेन स्टोकच्या अगदी ग्लव्सला बॉल अदळला, बॅटला अदळला, त्यानंतर तिथून धावा मिळाल्या, आणि तसं अंडरआर्म क्रिकेटमध्ये होत नाहीये. बॉल बॅटरच्या अगदी रनरच्या देखील अंगाला कुठेही अदळला तर डेड होतो तिथेच. दोन धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओमी चांगली आगगुणारी गोलंदाजी करतोय, पण आव्हान मोठं आहे. आता विक्रांताच्या समोर आहे आणि विक्रांतलाही मैदानाच्या बाहेर. पहा ओमीचं सेलिब्रेशन, पहा ते अग्रेशन. वा, टीम किंग भोईर ज्युनियरनी कार्य केले आहे. सिनियर कसे मागे राहणार आहेत? आणि आता गावदेवी कोपर संघ हा पूर्णपणे बॅकफुटलाय, कारण विक्रांत देखील बाद झालाय. दोन्ही मॅच विनर्सच्या विपक्षात ही लढाई होती, दोन्ही चॅम्पियन्सच्या विपक्षात ही लढाई होती. कारण एका दिशेला ओमी ज्यांनी जे टी शर्ट परिधान केलंय, भवानी स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट, समोर विक्रांत होतं, त्याच्याकडे देखील ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट पाहायला मिळत होतं. पण ही लढाई, ही कॉन्टेस्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी ओमीनी नक्कीच जिंकली आहे. नवीन बॅटर वास्तव येत आहेत, ज्यांच्या फिल्डिंगसाठी त्यांनी अगदी संपूर्ण मैदानाच्या टाळ्या एकवटल्या होत्या. पण आता बॅटिंग करावी लागणार आहे, बॅटिंग करावी लागणार आहे. व्हाईट बॉल ओमी चूक करतोय, व्हाईट बॉल अजून एक येतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
3 for 3 यावेळी चांगला स्ट्रोक आणि इथे वास्तवचा आज दिवस आहे. आज त्याचा दिवस पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 अप्रतिम चौकार त्यांनी वाचवलेत आणि आता पहिल्याच बॉलवरती जो त्यांनी लीगल फेस केला त्यावरती देखील त्यांनी चौकार वसूल केला. चौकार आल्याने आता बघूयात चौकाराचं प्रत्युत्तर कसं देणार. स्कोरबोर्ड वरती सगळं काही डिपेंड आहे. स्कोरबोर्ड चालू राहणं देखील तेवढंच गरजेचं. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. लास्ट बॉल इथे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केलाय. 2 चेंडू 2 चौकार. वा अप्रतिम. 2 चेंडूंवरती 2 चौकार वाचवण्याचा विक्रमही या खेळाडूच्या नावावरती. 2 बॉलवरती 2 चौकार मारण्याचा विक्रमही याच खेळाडूच्या नावावरती आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी कुणाचा दिवस कधी कुणाचा काळ हे आपण सांगू शकत नाहीये. चला स्पीडअप करा. किंग बॉय टीम आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. धावा झाल्या धावफलकावरती 11. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट देखील गेलेत पण 3 विकेट गेल्यानंतर देखील वास्तवने काय बॅटिंग केली आहे. हो विनोद येतात गोलंदाजी मार्कवरती. अनुभव प्रचंड विनोदकडे असताना पण यावेळी देखील मनकरच्या सहाय्याने आणि चूक करतायत. संकेत कडून चूक होते. हो वेळ बदलली आहे. वेळ बदलायला वेळ लागलेली नाहीये. 3 वरती 3 होतं स्कोर. संकेतने काय केलंय आणि काय होतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. आपल्याला असंही वाटत होतं ना 3 विकेट गेल्यात. त्या 3 विकेट कोणाच्या गेल्यात तर प्रशांत, विक्रांत आणि नितेश या तिघांचाही बाद झाल्यानंतर टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालाय. मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती जबाबदारी वास्तव आणि अश्विननी चौकार मारलाय आणि पहिल्याच बॉलवरती मारला. इथे दिनू यांची हलकीशी झालेली चूक आहे. त्या चुकीवरती देखील कॅपिटलाइज करण्यात येत आहे. हेच तर क्रिकेट आहे आणि यासाठी तर आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत. वाईट +1 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. निगेटिव्ह नाही देऊ शकत ना. आणि यावेळी देखील अजून एक वाईट बॉल आलाय. विनोद देखील आता चूक करतायत. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलाय. कव्हर रिजन वरती पराग आहे. चूक होत नाहीये. चांगली फिल्डिंग होते. वास्तव देखील चांगली बॅटिंग करतात. सेन्सेबल क्रिकेट खेळतात. त्यांना आता माहिती आहे चौकार आलेत. ज्या षटकामध्ये चौकाराची आवश्यकता होती 2 चौकार आपण लगावलेत. 3राही आलाय. आता इथून थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे. संयम दाखवतायत असं म्हटलं जातं ना. बॅटिंगचे ते पिलर म्हणजे स्तंभ आहेत. संयम, एकाग्रता, अनुशासन आणि त्यासोबतच थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह ॲग्रेशन म्हणजेच काय तर आक्रमकता. हे बॅटिंगचे पिलर्स आहेत, स्तंभ आहेत आणि त्या स्तंभांवरती चांगलं कार्य होत आहे. दोन्ही बॅटर्सचं होत आहे. एकूणच डगआउट मधून टाळ्या ऐकायला मिळत आहेत ना आपल्याला. कारण पूर्णपणे मॅच टर्न अराउंड झाली आहे, चेंज झाली आहे, बदलली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. मंजूरची चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. गुड फिल्डिंग अप्रतिम. चांगली फिल्डिंग करतात. 22 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. आणि इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. ओमीच्या आवाक्याच्या बाहेर. रोहित अडवू शकलेला नाहीये. चौकार येतोय. हो काय मॅच. काय आलं. डेड बॉल. पंचांनी ही ऍग्री केलंय. थांब बोललेत म्हणजे काय डेड बॉल. हा बॉल ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. जर धरल्या गेला असताना तर समीकरण मॅचचं पूर्ण बदललं असतं. तो धरल्या गेलेला नाहीये. पण आता विनोदला माहितीये कुठला चेंडू नाही फेकायचा आहे आणि अश्विनलाही माहितीये कुठे गोलंदाजी होणार आहे. हे स्ट्रॅटेजीज हे सगळं काही इथे पणाला लावणं इथून गरजेचं आहे.
क्रिकेट हा खेळ तुमच्या फिजिकल फिटनेसला जेवढी निहारतो ना, जेवढी गरज असते ना, तेवढंच तुमच्या मेंटल टफनेसचा देखील असतो. तुम्ही काय विचार कसा करता, त्याला एक्झिक्यूट कसा करता, या सगळ्यांची पाहणी केली जाते. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा लागली आहे का, मॅचची गोल्डन विकेट मिळते का, पंचांकडे अपील 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 होते आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, पूर्ण 11 खेळाडू आणि सगळे खेळाडू अपील करतात. किती वेळा पाहिलंय तुम्ही या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण टीम एकत्रित झाली आहे आणि ती एकत्रित होऊन अपील करते. अश्विनची विकेट आहे, ज्या अश्विननी चौकार मारलाय, जी पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेची आहे. निर्णय होतोय, डिसिजन होतोय, सौरभ आणि स्वप्नील यांच्यामध्ये होतोय. दोन्ही पंच आमचे. बॅटर आउट. पंचांचा बोट आकाशाकडे आलाय. बेनिफिट नक्कीच इथे गोलंदाजी करत असलेल्या टीमला चांगलं डिसिजन म्हणावं लागेल पंचांचं. अश्विन देखील मैदानाच्या बाहेर. अश्विनला देखील माहित आहे की काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. आता सिद्धेश येत आहेत. अश्विनने चांगलं कार्य केलं, गोलंदाजी चांगली केली आणि त्यानंतर आता बॅटिंगही चांगली करत होते, पण पुन्हा एकदा मॅच डोलामान परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. इथे चेक केलंय का, चेक केलंय का, पंचांना विचारणं गरजेचं आहे. येस येस येस, चेक केलंय. बावीस धावा झाल्यात. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते आणि चांगली फिल्डिंग होते. डिफाईन वरती चांगली फिल्डिंग होते. एकच धाव इथे मिळणार आहे. 23 धावा लागल्यात धाव फलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष 36 धावांचं आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची देखील अगदी गर्दी पाहायला मिळते. यशस्वी आहे. श्रद्धांजली चषक देखील यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कुठल्याही स्पर्धेचं यश कशावरून आपण बांधतो की त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी दिलेली हजेरी. प्रेक्षक म्हणजेच काय, तर प्रेक्षक म्हणजे माईबाप. कुठलीही स्पर्धा यशस्वी ठरते कारण तुम्ही इथे उपस्थित असता आणि आमचा खेळ बघत असतात. आम्ही मैदानाच्या आतमध्ये काय खेळतोय, क्रिकेटचा खेळ कसा आहे, कारण क्रिकेट हा सगळ्यांच्या जिव्हाळीचा खेळ आहे, कारण क्रिकेटनेच आपल्या सगळ्यांना इथे एकत्रित आणण्याचं कार्य केलंय. वा, पण पाहूयात अजूनही मॅच शिल्लक आहे. मॅच महत्वाची आहे कारण सावंतच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावेची आवश्यकता असणार आहे. मॅच अजूनही डोलामान परिस्थितीमध्ये. अजूनही मॅचचा निर्णय कुठल्या दिशेला जाईल यात कोणालाही काहीही अजूनही सांगता येत नाहीये. सीसॉ, अगदी लहानपणी आपण सगळेच त्या सीसॉ मध्ये बसलेलो असू ना. प्रत्येक बॉलवरती तसा सामना कधी किंग बोईरच्या दिशेने तर कधी आपण पाहतोय गावदेवी कोपरच्या दिशेने पाहायला मिळत. दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत. दोन्ही टीम्स शेवटपर्यंत फाईट करण्यासाठी जाणले जात आहेत आणि ती फाईट होते का, फाईट होणं गरजेचं आहे. 6 बॉल 13 ची आवश्यकता. करण सावंत गोलंदाजी ट्रॅकवरती. सिद्ध स्ट्रायकिंग एंडला आहे आणि इथे एक धाव चोरटी पूर्ण केली आहे. वास्तवला माहिती आहे, वास्तवच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि त्याला देखील माहिती आहे ना की इथे महत्वाचं आहे. वास्तव यांच्याकडे ती स्ट्राईक जास्तीत जास्त राहणं खूप गरजेचं आहे. ती स्ट्राईक मिळाली आहे त्यांना. आता बघूयात त्या स्ट्राईक मिळाल्यानंतर खेळ कसा होतोय. करणकडे देखील अनुभव प्रचंड आहे. प्रचंड अनुभव करणकडे देखील पाहायला मिळतोय. डीपीएलचे यशस्वी आयोजक देखील आहेत. पण आता इथून त्यापेक्षा महत्वाचा आपला क्रिकेटचा खेळ. हे 5 बॉल आहेत आणि या पहिला तरी नक्कीच अप्रतिम फेकलाय. टर्न करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि पाठच्या आतमध्ये चेंडू आदळतोय. एकच धाव इथे देखील मिळते. 13 ची आवश्यकता असताना पहिले 2 चेंडू गोलंदाजांनी आपल्या नावावरती केलेत. म्हणजेच काय, तर बॅटरला आता इथून काहीतरी चांगलं करावं लागणार आहे. काहीतरी वेगळं, काहीतरी कलात्मक करावं लागणार आहे. तसं होत आहे का. इथे देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. ओमी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एकदा नक्कीच मित्रांनो बॉलिंग आवडली असेल ना तर करणसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या प्रेशर सिच्युएशन मध्ये ना 3 बॉल वरती फक्त 3 धावा करणनी दिल्यात. गुड बॉलिंग करण. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखाद दुसरा चौकार जर आज वास्तवच्या बॅटमधून आला, कारण त्याचाही दिवस आहे. आजची संध्याकाळही त्याची आहे आणि पाहूया श्रद्धांजली चषकही त्याचं होत आहे का, कारण चौकार मारणं गरजेचं आहे. तो चौकार मारू देतोय का करण.
3 चेंडू आणि 10 धावेंवरती मॅच. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील होत्या. दोन्ही पंच पुन्हा एकदा चर्चा करतील. चर्चेला उद्यान नाही आलंय. चर्चेला उद्यान अगदी श्रद्धांजली चषकाची अनाउन्समेंट झाली तेव्हाही आलं होतं आणि चर्चेला उद्यान आताही आलंय. काय डिसिजन पंचांचं असणार आहे? वाईट असेल तर एक्स्ट्रा धाव आहे, वाईट नाहीये तर फक्त सिंगल आहे. लेग बाईज आहे सर, लेग बाईज आहे. ओके, लेग बाईज असणार आहे. म्हणजे काय तर समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 बॉल जिंकण्यासाठी आता 9 धावेची आवश्यकता आहे. करणनी आतापर्यंत चूक केलेली नाहीये. 4 बॉल वरती फक्त 4 दिल्यात. पण आता सिद्धेशकडे काही अस्त्र आहे का? पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये बॅट तर रुवली आहे, पण त्या बॅट मधून एखादी चांगला फटका पाहायला आपल्याला मिळतोय का? 2 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. मॅच अगदी क्लोज आली आहे. पुढे सरसावला आणि इथे करणचं वर्चस्व, सिनियर किंग भोईर संघाचं वर्चस्व पाहायला आपल्याला मिळत आहे. गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल आणि त्यावरती जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. पाहूया त्या 8 बनतायत का? इथे देखील ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न केलाय. सामना जिंकलायत आणि गोलंदाजी करत असताना करण सावंतनी हा सामना आपल्या संघासाठी जिंकवून दिलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. 13ची आवश्यकता